आज राज्यातील काही भागांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. 4 ऑगस्ट सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर मान्सूनचा आस असलेला कमजोर पट्टा हा उत्तर भारताकडे अशा प्रकारे विस्तारलेला आहे आणि याच भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस हा सक्रिय झाला आहे. राज्यातही काही प्रमाणात अजूनही बाष्प उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातही काही प्रमाणामध्ये मेघगर्जना आणि पावसाच्या शक्यता ह्या दिसत आहेत. सध्या जर पाहिलं तर सकाळी गडचिरोलीच्या दक्षिण भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस देणारा एक ढग दिसतोय. या व्यतिरिक्त घाटाच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम किंवा हलक्या सरी देणारे ढग आहेत. पूर्वेकडील भागामध्ये ढगाळ हवामान आहे. मराठवाडा, विदर्भात सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण आहे, मात्र सध्या पाऊस नाही. कोकणाकडे सुद्धा अशाच प्रकारे थोडेसे ढग दाटलेत, पण मोठा पाऊस याही ठिकाणी सध्या नाही आहे. येत्या 24 तासातील जर आपण विचार करायला गेलो, तर येत्या 24 तासामध्ये घाटाच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता, तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार सुद्धा पाऊस होऊ शकतो. या व्यतिरिक्त भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे आणि याही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी राहतील. तसेच अमरावतीचे उत्तरेकडील भाग, नागपूर, वर्ध्याचे काही भाग असतील, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाण्याचे लगतवर्ती भाग असतील, सोलापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगरचे लगतवर्ती भाग, सोलापूरचे दक्षिणेकडील आणि त्या लागून सांगलीचे थोडेफार भाग, नांदेड, लातूर, यवतमाळचे काही भाग, अशा पट्ट्यापट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. या भागांव्यतिरिक्त सुद्धा मराठवाड्यातील इतर भाग आहेत किंवा मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भाग आणि मराठवाड्यातील इतर भाग, स्थानिक ढगनिर्मिती झाली तर गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. मध्य महाराष्ट्राचा हा मधला भाग आहे. या ठिकाणी क्वचितच झाला तर हलका पाऊस होऊ शकतो. मोठी शक्यता सध्या तर दिसत नाही. कोकणात जर पाहिलं तर अधूनमधून मध्यम ते एखाद्या वेळेसाठी जोरदार पावसाची सर पाहायला मिळेल. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.